मग सगळ्या भाषा आल्या पाहिजे. मग आमच्या आईची भाषा कुठली आहे ती आधी आपल्याला आली पाहिजे. आईची भाषा कोणती आहे? आपला जन्म झाल्याबरोबर आई जे बोलते ते आपण शिकतो. आई समजा भात शिजवते, कुकर आहे, गॅस आहे, सिलेंडर आहे. आई इंग्रजी बोलतेच ना. आपल्याला एक सवय आहे, जे शब्द मराठीमध्ये अवघड आहेत ते आपण दुसऱ्या भाषेतले घेतो आणि सहज वापरतो. आता आपण टेबल म्हणतो, टेबल आहे, मराठीत त्याला मेज म्हणतात. मग मेज शब्द जरा त्रास होतो बोलायला, मग टेबल आपला सरळ आहे टेबल. पंखा त्रास होतो, फॅन. बटन, ग्लास. आता पेला, पेला शब्द वाईट आहे, ग्लास. म्हणजे आपले लोक आळशी आहेत. आळशी असल्यामुळे ते काय करतात, जी भाषा सोपी आहे, मग ती कुठलीही भाषा असो ती आम्ही वापरतो. मग तुम्ही आईला विचारा मिक्सरला मराठीत काय म्हणतात, घरी गेल्यावर विचारा, नाही सांगता येणार. पूर्वी पाट्यावर वाटायचे, तुम्हाला आठवतं का पाटा? दगडी पाटा आणि त्यावर असं वरवंटा फिरवायचे आणि आई ते वाटायचे, मसाला त्यावर वाटायचे. बाबांबरोबर भांडणं झाले तर जास्त जोरानं वाटायचे. म्हणजे त्यांना असं वाटायचं हे बाबाच आहेत पाटावर पडलेले, असं तसं तर मारता येत नाही, असं यांना रगडून घेऊ. मसाला चांगला व्हायचा. पण आता मिक्सर आहे, फ्रीज आहे, आपण फ्रीजच म्हणतो. फ्रीजला मराठीत काय म्हणतात? शीतकपाट. आता इतकं मोठं कोण म्हणेल? शीतकपाट, फ्रीज. आपण विसरून गेलो आपली भाषा कुठली आहे. आपल्याला जे सोयीचं वाटेल ते आपण बोलतो. मग आपल्याला विनाकारण असं म्हणायला नको तुम्ही हिंदीच बोला, मराठीच बोला, इंग्रजीच बोला. जे काही येतंय ते आम्ही चांगल्या पद्धतीनं बोलतो.